नमस्कार मित्र हो, काल आम्ही कट्टा या ठिकाणी टुर्नामेंट खेळलो. या ठिकाणी आम्ही पराभूत झालो. त्यानंतर आज आम्ही खारेपाटण या ठिकाणी टुर्नामेंट खेळण्यासाठी निघालेलो आहोत. ही टुर्नामेंट एक गावच्या धर्तीवरतीच आहे. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला मी मॅचसुद्धा दाखवतो. तर हो, मुंबई गोवा हायवे आहे. अगदी खारेपाटण म्हटलं की सिंधुदुर्ग जिल्ह्याची लास्ट बाउंड्री, त्यानंतर राजापूर तालुका रत्नागिरी जिल्हा सुरू होतो. इकडे गोवा पणजी. आणि आता आम्ही या ठिकाणी चाललेलो आहे मुंबई रोडला, मुंबई हायवेला तर हे पहा मित्रांनो, या ठिकाणी खाली गेलो की नडगिवे, त्यानंतर खारेपाटण. आणि रस्त्याच्या बाजूलाच अतिशय प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे आदिष्टी माता चाळा मंदिर. सर्वांनी दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या. अतिशय जागृत देवस्थान आहे. मंदिरसुद्धा आता हल्ली भव्यदिव्य असं मंदिर केलेलं आहे. येणाऱ्या भाविक भक्तासाठी बसण्यासाठी सुद्धा जागा वगैरे पण केलेली आहे. पूर्वी या ठिकाणी जास्त जागा वगैरे नव्हती, परंतु आता भाविक भक्त आणि पर्यटकसुद्धा या ठिकाणी आले की अगदी दर्शनाला वगैरे असतात. त्यामुळे भरपूर जागा बसण्यासाठी सुद्धा केलेली आहे. परत एकदा सर्वांनी दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या. हे पहा मित्रांनो, अगदी मैदानाच्या बाजूलाच नदी आहे. त्या नदीचं वैशिष्ट्य पण पहा, ही नदी उलटी वाहते बघा. हे पहा, आणि ही पहा बाउंड्री लाईन. का बघा, आमचे प्लेयर पण बसलेले आहेत. ही पहा बाउंड्री, आणि अगदी नदी पहा. या ठिकाणी बॉल मारला की डायरेक्ट पाण्यात जातो. मैदानसुद्धा पहा, अगदी भव्यदिव्य असं मैदान आहे. संपूर्ण ओपन मैदान आहे. अगदी ग्रास पण पहा. पहा, अगदी सह्याद्रीच्या कुशीमध्ये मैदान आहे. पहा, संपूर्ण जिकडे तिकडे तुम्हाला डोंगर रांगा दिसतील. आणि मैदानसुद्धा पहा, संपूर्ण ओपन मैदान आहे. हे पहा, संपूर्ण ओपन मैदान आहे. अतिशय दर्जेदार असं हे मैदान आहे. सिमेंटची खेळपट्टी आहे. क्वार्टर फायनलचा सामना सुरू झालेला आहे. लोरे विरुद्ध खारेपाटण. पहिला चेंडू निर्धाव. पहा, मैदान अतिशय सुंदर मैदान आहे. क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे. दुसरा चेंडू आणि सुंदररित्या टोलवला आहे. खणखणीत षटकार, किरण कर्ले यांच्या बॅटमधून आलेला पहिला षटकार. तीन बॉल झालेले आहेत. धावसंख्या 6. चुक्या गावता सगळा. वाईड चेंडू, आणि या टुर्नामेंटचा नियम आहे वाईड आणि नो. याला 2 रन आहेत. म्हणून धावसंख्या झालेली आहे 12. या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 12. एक षटकच्या नंतर धावसंख्या झालेली आहे 13. खणखणीत षटकार मारला आहे पुन्हा एकदा किरण कर्ले यांनी. 13 आणि हे 6, 19 धाव झालेले आहेत. 19 धावसंख्या.
धावसंख्या 20 झालेली आहे. तीन धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या 23. हा चौकार आहे. 27 धावसंख्या झालेली आहे. तीन धावा घेतलेल्या आहेत. धावसंख्या 30. 2 षटकानंतर धावसंख्या 30 खारेपाटण संघाच्या. धावसंख्या 31 झालेली आहे. या ओव्हरचे 2 चेंडू समाप्त झालेले आहेत. 3च ओव्हरचा सामना आहे. क्वार्टर फायनलचा हा सामना. हा चौकार गेलेला आहे. छत्तीस धावसंख्या झालेली आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. खणखणीत षटकार आणि वाईड चेंडू आलेला आहे. षटकारनंतर धावसंख्या 43 झालेली आहे. पहा भव्य दिव्य असं हे मैदान. पंचेचाळीस धावसंख्या झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर लोरे संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 46 धावाची आवश्यकता आहे. सेकंड इनिंग सुरू होत आहे. 18 बॉल 46. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू निर्धाव आलेला आहे. वाईड चेंडू. 2 धावा मिळालेल्या आहेत. 2 चेंडूमध्ये 2 धावा.
3 बॉलमध्ये 3 धावा झालेल्या आहेत लोरे संघाच्या. सुंदर शॉट होता परंतु कॅच झालेला आहे. लोरे संघाचा शिखर सुतार आऊट झालेला आहे. सुंदर शॉट पण त्यावरती सुद्धा झेल आलेला आहे. बॅक टू बॅक 2 विकेट पडलेल्या आहेत लोरे संघाच्या. पहिलं षटक संपलेलं आहे. लोरे संघाच्या फक्त 3च धावा झालेल्या आहेत. सॉरी, शेवटचा चेंडू आहे आणि बोल्ड झालेला आहे. हॅट्रिक पूर्ण झालेली आहे. दोन धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 5 झालेली आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू झालेला आहे. सुंदर झेल टिपलेला आहे किरण कर्ले यांनी. लोरे संघाचा 4था फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. सुंदर गोलंदाजी आणि परत एक विकेट पडलेली आहे. 5 विकेट पडलेले आहेत. अर्धा संघ गारद झालेला आहे लोरे. सुंदर गोलंदाजी करत आहेत खारेपाटण संघाचे गोलंदाज. टार्गेट ठरून पण काय करताना अगदी नाजूक स्थितीमध्ये आहे लोरा संघ. 5 बॉलमध्ये खूप धावा पाहिजेत. कुठेतरी एकतर्फी होताना दिसतोय हा सामना. गेले मग आता काल मयूर स्पोर्टला पण कुठेतरी एकतर्फी सामना होतोय हा. खारेपाटण संघ सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश करतोय. खारेपाटण विन झालेला आहे. सेमीफायनलमध्ये खारेपाटण संघाने प्रवेश केलेला आहे. पुढील वाटचालीसाठी दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.